मीरा भाईंदरमधल्या रहिवासी इमारती आणि हाऊसिंग सोसायट्यांमध्ये आता कुर्बानी देण्यासोबतच बकरा पाळण्यावरही बंदी घालण्यात येणार आहे। सत्ताधारी भाजपनं मंगळवारी झालेल्या महासभेत या संदर्भातील प्रस्ताव बहुमताच्या आधारे मंजूर केलाय। या प्रस्तावानुसार सोसायटी परिसर, घर, दुकान आणि रस्त्यावर बकरा पाळणं अथवा कुर्बानी करणं यावर प्रतिबंध राहील। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर 25,000 रुपयांपर्यंत दंड आकारण्यासोबतच गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे। गेल्या 2 वर्षांपासून मीरा भाईंदरमध्ये सणांच्या काळात सोसायट्यांमध्ये बकरा पाळणं आणि कुर्बानी देण्यावरून अनेक वाद निर्माण झाले होते। एखाद्या रहिवाशानं सोसायटीमध्ये बकरा आणल्यास इतर रहिवाशांकडून विरोध केला जात असल्यानं अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। या घटनांमुळे शहरात 2 गटांमध्ये तणाव निर्माण होऊन राजकीय वातावरणही तापलेलं होतं। आता याच पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। अनिल सावंत ने इस मुद्दे को उछाल दिया कि ये शहर तो मांसाहारी है, ये है, वो है, तो ये चीज़ गलत वो बोल रहे थे। तब मैंने इसके ऊपर में आपत्ति दर्ज कराई कि ये बोले कि यहाँ जुड़ती नहीं है। ये शहर में सभी जात धर्म संप्रदाय के लोग रहते हैं, अपने तीज त्यौहार आराम से मनाते हैं, किसी के भी खाने पे कोई पाबंदी यहाँ नहीं है। लेकिन हर काम नियम से होना चाहिए, वो हर व्यक्ति पे लागू होता है, ये विषय था। मेयर, उपमेयर आणि सत्ताधारी यांनी या शहरामध्ये चुकीचा पायंडा पाडलेला आहे, ज्याचे फार मोठे परिणाम या लोकांना भोगावे लागणार आहे। आम्ही प्रचंड विरोध केला आणि त्यासाठी आम्ही ठराव मांडला की बाकी ठराव तुमचा ठीक आहे, पण बकरीच्या आधी जर 3-4 दिवस एखाद्या सोसायटीमध्ये ते बकरे आणले असतील आणि सोसायटीचं कोणतंही काही ऑब्जेक्शन नाही आहे तर त्याला बंदी करण्यात येऊ नये, हे आमचं स्पष्ट मत आहे आणि त्या हिशोबाने आम्ही ठराव मांडलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।